मंदिरात जातो, मग तिथे संत असतील, देवदेवता असतील, तर त्यांनी स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगलेले आहेत, समाजासाठी जगलेले आहेत, जगासाठी जगलेले आहेत. बाळूमामा सुद्धा स्वतःसाठी ते कधीच जगले नाही. म्हणून त्यांचं जे बोल आहेत आज ते जाऊन जवळजवळ 1965 साली गेलेत, म्हणजे जवळजवळ 35 आणि हे 45, 50, 55 वर्षे आपल्यातून निघून गेलेले असतील तरी त्यांच्या विचाररूपाने आपण आज प्रत्येक ठिकाणी त्यांची मंदिरं होत आहेत. आज त्यांच्यानंतर कितीतरी लोक येऊन गेले असतील, त्यांच्यासारखे मेंढपाळ झाले असतील, पण बाळूमामांचंच का मंदिर होत आहेत? तर बाळूमामांचं मंदिर होत नाहीत. त्यांनी जे विचार पेरलेले आहेत, त्यांनी ज्या भावना पेरलेल्या आहेत, त्या भावना आज प्रत्येकाला प्रेरणा देत आहेत, प्रत्येकाला मार्गदर्शन करतायत आणि प्रत्येकाच्या संसारामध्ये बदल घडतोय. बाळूमामाच्या मंदिरात आलं की त्यांचे वाईट विचार आहेत हे पूर्णपणे नष्ट होतात. मग अशा संतांनी पण प्रत्येक, आता ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, या सगळ्या